मिनिटात गुन्हेगार सापडतो. पोलिसांचं सोपं काम झालेलं आहे. दीपक दहिया जे आहे ना, दीपक दहिया, त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांचं वय आता 72 आहे सध्या. त्यांचे जे आजोबा होते ना, ते कराचीमध्ये ना हँडपंप बसवायचे. तेव्हा भारत पाकिस्तान एकत्र होते ना, हँडपंप बसवायचे त्यांचे. आणि भारत पाकिस्तान विभागणी झाल्यानंतर हे लोक, तुम्हाला माहिती आहे की तिकडचे हिंदू पुन्हा भारतामध्ये आले, तर हे लोक मुंबईला आले. यांचे वडील आहे ना प्लंबिंग काम करायचे. यांचे वडील नळकाम, पंप बसवायचे. त्या काळी काय प्लंबिंग काय असणार हो, घरामध्ये एखादा नळ फक्त. तर तशा प्रकारचं प्लंबिंग करायचे. दीपक भाई, तुम्हाला माहिती आहे का, मुंबईमध्ये जर तुम्हाला लायसन प्लंबर व्हायचं असेल तर कमीत कमी डिप्लोमा शिक्षण लागतं. जर डिप्लोमा शिक्षण नसेल तुमचं, डिप्लोमा एक तर सिव्हिल पाहिजे किंवा डिप्लोमा तुमचं मेकॅनिकल पाहिजे, तर तुम्हाला तिथे प्लंबिंगचं लायसन मिळतं. मुंबईमध्ये असं लायसन नाही आहे. बाकी ठिकाणी कसं आहे, नुसतं आता IT आहे. पूर्वी तर 7वी नापास माणसाला पण इतर महानगरपालिकेमध्ये लायसन मिळायचं, पण मुंबईला तसं नाही आहे. मुंबईला किमान शिक्षण तुमचं डिप्लोमा झाल्याशिवाय तुम्हाला प्लंबिंग लायसन देत नाही. कारण त्याचं काम असं आहे की जेव्हा एखाद्या बिल्डिंगचं लायसन प्लंबर काम करतो त्यावेळेस त्याच्याकडे ज्ञान पाहिजे ना. नाही तर तिकडची सिवेज लाईन असायची एवढीशी, आणि तुम्ही इथे 200 मजली बिल्डिंग बांधून ते 200 फ्लॅटचं पाणी जोडायचं, तर त्याची कॅपॅसिटी पाहिजे ना. आलं की नाही लक्षात. तर मुंबईला एकमेव असं आहे की तिथे बिल्डिंग लाईन देताना तुम्हाला प्लंबिंगचं पण ड्रॉइंग द्यावं लागतं. तुम्हाला त्याच्या इन्व्हर्ट्स लेवल द्याव्या लागतात, ड्रेन्सच्या सगळ्या, रेन वॉटरच्या, या त्या सगळ्या बरेच त्यांचे नियम आहे. मग हे एवढं समजण्यासाठी किमान शिक्षण डिप्लोमा तर पाहिजे ना. म्हणून त्यांनी डिप्लोमा शिक्षण तिथे सक्तीचं केलेलं आहे. जर डिप्लोमा मेकॅनिकल किंवा सिव्हिल असेल तर मुंबईमध्ये प्लंबिंगचं लायसन मिळतं. तर दीपक भाई दहिया आहे ना, हे 1970 सालचं लायसन आहे. त्यावेळेला हा कायदा केलेला नव्हता. त्यावेळेला त्यांनी असा कायदा केलेला नव्हता. त्या काळी द्यायचे, 10वी पास असला तरी द्यायचे. तर दहिया सरांकडे ते लायसन होतं. 1993 साली एक अशी घटना घडली की एका कन्सल्टंटचे ड्रॉइंग होते ना, ते सगळे चुकीचे होते. त्यांनी चुका काढल्या त्याच्यात. मग तो माणूस त्यांना म्हणे, बिल्डर, अरे तुम्ही कन्सल्टंट बन जाव ना. आणि तिथून त्यांनी कन्सल्टन्सीचा प्रवास सुरू केला, म्हणजे प्लंबिंग कन्सल्टन्सीचा प्रवास सुरू केला. आणि त्यांचा मुलगा जो चिंतन दहिया आहे, तो जागतिक प्लंबिंगची स्किल कॉम्पिटिशन होते त्याच्यामध्ये सध्या जज म्हणून आहे. साधारणतः एक 45 ते 48 त्या चिंतनचं वय आहे. चिंतननी पण एक पुस्तक लिहिलेलं आहे. ॲज अ इंजिनियर तुम्हाला ते जास्त चांगलं आहे. इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे. 4G नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. कारण त्याची 4थी पिढी आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे 4Gचा आता 4th जनरेशन असं केलेलं आहे त्यांनी. 4G म्हणून आहे. साधारणतः Amazonवरती किंवा याच्यावरही ते पुस्तक उपलब्ध आहे. 1000 रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे. पण आता ते झालं चिंतनचं पुस्तक. पण सामान्य प्लंबरांना कळावं म्हणून मी त्यांच्याशी असं सहज बोलत होतो. तर ते म्हणे, अरे मी 2 पुस्तकं लिहिलेली आहे फार पूर्वी म्हणे. अगदी ते हँडमेड त्या पद्धतीने टायपिंग करून असं करून केलेलं आहे. तर त्यांनी पुस्तक दाखवली. म्हटलं साहेब मला परवानगी द्या, मी अनुवाद करतो याला. त्यांनी आपल्याला परवानगी दिली. मग आपण ते प्लंबिंग विद्या सर्वांसाठी असं नाव दिलं त्याचं. आता नाव काय द्यायचं म्हणून प्लंबिंग विद्या सर्वांसाठी असं नाव दिलं. आणि ते पुस्तक आपण 500 रुपयामध्ये कोरिअर सकट सगळ्यांसाठी उपलब्ध केलेलं आहे. दुःख मला या गोष्टीचं आहे की कोणीच विकत घेत नाही. माझ्याकडे 1000 प्रती मी छापल्या, तर 200 प्रती विकल्या गेल्या. त्या 200 प्रतीमधल्या 100 प्रती या इंजिनियर, आर्किटेक्ट लोक होते त्यांनी घेतल्या. 101 प्लंबरांनी विकत घेतल्या. प्लंबरांना सांगितलं की ते म्हणतात, थांबा आम्ही कंपनीला सांगतो कोणाकडनं ते फ्री स्क्रीम मध्ये. तर मी जसं सांगितलं, हात द्यायचा का घ्यायचा तेच कळत नाही त्यांना. ही गुंतवणूक आहे, ही बुद्धिमत्ताच नाही त्यांची. एक पुस्तक जेव्हा तुम्ही विकत घेतात ती तुमची गुंतवणूक असते. आणि गुंतवणुकीमध्ये माहिती आहे तुम्हाला, गुंतवणुकीमध्ये किती पटामध्ये पैसे होतात. बचतीमध्ये पैसे ना मर्यादित त्याच्यात मोठे होतात, पण गुंतवणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोठे होतात. तर अशी आज तुम्ही ही जी आहे ना, जे तुम्ही ट्रेनिंग घेता, ही गुंतवणूक आहे. लक्षात ठेवा. तुम्ही तुमचा वेळ देता, ही गुंतवणूक आहे. याचा फायदा तुम्हाला भविष्यासाठी आहे. सरांनी सांगितलं तसं आता मला PPR हा विषय दिलेला आहे. जसं आपलं प्लंबिंग बदलतं आहे, वेगवेगळे प्रकारचे पाईप येतात. ते साधारणतः 1998 पर्यंत GI ला कुठलाच पर्याय नव्हता. थोड्याफार कंपन्यांनी येण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये ज्या कंपन्या आल्या त्या एवढ्या यशस्वी झाल्या नाही. मे बी प्लंबरचा माइंडसेट असेल किंवा त्या काळी मार्केटिंगची पद्धत असेल. हे ते साधारणतः 1997च्या आसपास लुब्रिझॉल नावाची कंपनी आहे, जी अमेरिकन कंपनी, त्यांनी भारतामध्ये CPVC पाईप आणला. आणि मग तिथून क्रांतीला निर्माण झाली. त्याला सुरुवातीला लायझनिंग त्यांनी ॲस्ट्रल कंपनी, आशीर्वाद कंपनी आणि अजय कंपनी अशा 3 कंपन्यांना त्यांनी लायझनिंग दिलेलं होतं. त्याच्यापैकी ॲस्ट्रल कंपनी अजूनही आहे बाजारात. ते लुब्रिझॉल बरोबर काम करत नाही. आज भारतातली नंबर 1 कंपनी आहे.
सुप्रीम कंपनी आहेत, हे नंतर सगळे आले. फिनोलेक्स पहिल्यांदा ते लोक सगळे या मोठ्या कंपन्यांकडेच गेले होते की तुम्ही CPVC पाईप बनवा म्हणून. तर त्यावेळेला त्यांच्या ऍग्रिकल्चरच्या पाईपाचं मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट होतं. म्हणजे काय की त्यांनी भविष्यातली संधीच ओळखली नाही की जग कुठे जाणार आहे, त्या प्रवाहाच्या दिशाच त्यांना कळाली नाही. आणि मग ॲस्ट्रल सारखी एक छोटीशी कंपनी, अत्यंत छोटासा माणूस, सामान्य मध्यमवर्गीय घरातून आलेला संदीप इंजिनियर, आज तुम्हाला माहिती आहे का, आज त्याचा करोडो रुपयाचा व्यवसाय आहे. साधारणतः 8,000 करोडपेक्षा जास्त टर्नओव्हर आहे त्यांचा मागच्या 2 वर्षापूर्वी. आता त्यांनी पेंट आणि या 2-3 नवीन क्षेत्रात उतरलेले आहेत. एवढ्यातला मला त्यांचा टर्नओव्हर नाही माहीत, पण अंदाजे 15 ते 20,000 करोड पर्यंत त्यांचा तो व्यवसाय पोचला असेल, कारण ते ॲडेसिव्ह मध्ये पण आलेले आहेत. ते 98 साली शून्यावरनं सुरू झालेली कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणात का उभी राहिली, तर पॉलिमरमध्ये झालेली क्रांती, प्लंबिंग क्षेत्रात झालेले बदल त्यांनी ओळखले. आज सिरेमिक पर्यंत ते तिथे पोहोचलेले आहेत. आणि सुप्रीम, फिनोलेक्स, जैन या ज्या कंपन्या होत्या, यांनी ते पावलं ओळखलीच नाही. ते साधारणतः 2005-06 नंतर या क्षेत्रामध्ये आले. तोपर्यंत या लोकांनी मार्केट चांगल्यापैकी कॅप्चर करून घेतलेलं होतं. तर हा जो PPR पाईप आहे, हा साधारणतः 1960च्या आसपासच युरोपियन देशामध्ये इंट्रोड्यूस झाला होता. हा आपल्या भारतामध्ये साधारणतः मी जसं म्हटलं तसं की जी 98 नंतर पॉलिमरची क्रांती झाली, त्यावेळेस हा पाईप आपल्या देशामध्ये आला. पहिल्यांदा काय झालं, हा जेव्हा आला त्या सुरुवातीला पॉप्युलर खूप झाला होता, पण याला मर्यादा अशा आल्या की आपल्याकडे त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी उपलब्ध नसायची. तर प्लंबरला मोठी अडचण असायची की गाव खेड्यात कुठे काम करायचं आणि लाईट नसतील तर तो काम कसं करेल. त्यामुळे काय झालं, जसं अनपॉप्युलर ट्रेड म्हणतो तसं हा पाईप अनपॉप्युलर झाला. पण हा इंडस्ट्रीमध्ये कॉम्प्रेसर एअरसाठी मोठ्या प्रमाणात पॉप्युलर व्हायला लागला. आणि हा सुरुवातीला कॉम्प्रेसरसाठीच पाईप वापरला जायचा. बनवला होता हा, बनवताना त्यांनी प्लंबिंगसाठी बनवला होता. हॉट आणि कोल्ड दोन्ही पाणी याच्यामधनं जाईल अशा उद्देशाने त्यांनी बनवला होता. पण तो पॉप्युलर कॉम्प्रेसर पाईपलाईनसाठी झाला होता. हळूहळू लोकांना त्याच्यातलं कळालं आणि आता इंडस्ट्री बरोबर HL सारख्या ठिकाणी, HL ची जी कॉलनी बांधली जाते म्हणजे रिडेव्हलप होतीये. साधारणतः 1965-70 साली बांधलेल्या ज्या कॉलनी आहेत त्या आता काय झालंय, नूतनीकरण करायचं काम चाललंय. आणि सांगायला आनंद वाटतो की त्या ठिकाणी जे नूतनीकरण केलं जात आहे, साधारणतः 400-500 फ्लॅट तिथले नूतनीकरण केले जातात. ते म्हणजे 50 बिल्डिंग नूतनीकरण केलं. तिथे सगळ्या ठिकाणी ते PPR पाईप वापरतात. कन्सिल्ड मध्ये बाहेरचा पाईप ते GI वापरतात, पण आतमध्ये ते पूर्ण PPR पाईप वापरतात. मुळामध्ये काय होतं, हा अनपॉप्युलर व्हायचं कारण काय, तर प्लंबर मध्ये ना उदासीनता शिकण्याची. कारण आहे ना, सॉल्व्हंट सिमेंटनी जॉईन करणं हे खूप सोपं आहे. सॉल्व्हंट सिमेंट घेतलं, लावलं, चिटकवलं की झालं काम. तुम्हाला माहिती आहे का, मी बऱ्याच ITI मधल्या प्लंबरांना विचारतो की उद्या मी तुला काश्मीरमध्ये मी घर घेतलं समजा, आता तर 370 गेलेलं आहे, त्यामुळे जागा मी काश्मीरमध्ये घेऊ शकतो. आणि काश्मीरमध्ये मी छानपैकी बंगला बांधला, 2 बाथरूम, म्हणजे 2 बेडरूमचा बंगला बांधला, 2 टॉयलेट बाथरूम, 1 कॉमन टॉयलेट बाथरूम, असे 3 टॉयलेट कॉमन बाथरूम आहे, मागे सेफ्टी टँक, वरती एक पाण्याची टाकी, असा छोटासा एक टुमदार 800 ते 1000 स्क्वेअर फुटाचा बंगला आहे. त्याचं प्लंबिंग काम मी तुला करायला सांगितलं तर तू जाशील का. तो जाईल म्हणतो. म्हणजे मग मी त्याला सांगतो कुठला CPVC वापरशील, तर नेहमीप्रमाणे ते काय सांगतात, ॲस्ट्रल, आशीर्वाद, कुठलं ते. मग मला सांगावं लागतं, अरे बर्फामध्ये तो पाईप चालणारच नाही, कारण जिथे बर्फ पडतो तिथे CPVC पाईप चालणारच नाही. त्या ठिकाणी एक तर तुम्हाला कॉम्पोजिट कायटेकचा पाईप वापरला पाहिजे. कॉम्पोजिट पाईप कायटेक कसं झालेलं आहे माहितीये का, जसं बिस्लरी पाणी म्हणतो आपण तसं झालेलं आहे. कायटेकने सगळ्यात पहिले कॉम्पोजिट पाईप आपल्या देशामध्ये आणला आणि लोक कायटेक पाईप म्हणायला लागले, पण त्याचं खरं कॉम्पोजिट पाईप नाव आहे तसं. तर तो एक तर कॉम्पोजिट पाईप वापरायचा किंवा हा PPR पाईप वापरायचा. हा PPR पाईप वापरला पाहिजे. मग त्यांना सांगावं लागतं की PPR पाईप, कारण का, मी जसं सांगितलं असं की तुम्ही जे शिकवतात ते चौकटीत अभ्यासक्रमात शिकवतात. हे लॉजिक आणि हे शिकवण्यासाठी तुम्हाला असे प्रश्न विचारले पाहिजे, तू काश्मीरला जाऊन काम करतो का, लेह लडाखला जाऊन काम करतो का, तो हो म्हणेल. मग म्हणायचं कुठला CPVC वापरशील, मग त्याला सांगावं लागतं की -डिग्रीला कुठलाही, म्हणजे जेव्हा बर्फ पडतो त्या ठिकाणी CPVC क्युरिंगच होणार नाही, थंडच होणार नाही ते. तर हा पाईप जेव्हा आला तेव्हा हा हिरव्या रंगामध्ये आला होता सगळ्यात पहिल्यांदा. पण मग तुम्हाला माहिती आहे मागणी असते, लोक म्हणाले आमच्याकडे ISO आहे, काही कंपन्या म्हणतात आमच्याकडे ISO आहे आणि ISOच्या स्टँडर्ड प्रमाणे आम्हाला एअरचीचा निळा पाईप पाहिजे. मग त्यांनी हा निळा पाईप पण इंट्रोड्यूस केला. त्यांनी
निळा पाईप एअरसाठी. मग काही केपीटी सारख्या कंपन्या आल्या. केपीटी सारख्या कंपन्यांनी काय केलं, निळा कशाला, आम्ही तुम्हाला राखाडी रंगातही देतो. मग केपीटी ही भारतातली पहिली पीपीआर मधली कंपनी आहे की त्यांनी 6-7 रंगामध्ये पाईप इंट्रोड्यूस केला. त्यांनी माहिती आहे का, हिरवा, निळा, लाल, पांढरा, राखाडी आणि अजून एखादा कुठला तरी कलर, काही 6 ते 7 रंगामध्ये त्यांनी पाईप इंट्रोड्यूस केला. जेणेकरून एखादाचा कारखाना असेल त्या ठिकाणी त्यांना पाईप आयडेंटिफाय करायचा आहे की हा पाईप गेलाय कुठला. ज्या वेळेला तुम्ही बिर्ला कॉपर सारख्या ठिकाणी जातात तर किलोमीटर, माझ्याबरोबर एक प्लंबर आला होता बिर्ला कॉपरला, तर ते बिर्ला कॉपरचा तो परिसर, म्हणजे तो परिसर इतका मोठा आहे की 500 एकर मध्ये तो कारखाना आहे दहेजला. त्यांनी ते तिथलं पायपिंग बघितलं. तो म्हणे, का हो सर, मला हे पायपिंग कुठून कुठे गेलंय समजून घ्यायला 6 महिने लागतील म्हणे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही पाईपाचं जाळं आहे त्या ठिकाणी. तर अशा ठिकाणी पाईप ओळखायचा कसा, कुठला. मग तुम्हाला समजा एअरची लाईन असेल तर तुम्ही निळा पाईप टाका, तुमची पाण्याची लाईन असेल तुम्ही हिरवा टाका. आता फायरसाठी पण त्यांनी पाईप इंट्रोड्यूस केलेला आहे. फायर लो, जिथे लो हझार्डस्ट आहे, म्हणजे ज्या ठिकाणी ज्वलनशील असे पदार्थ कमी आहे किंवा आग लागण्याची, म्हणजे ऑफिस आहे, ऑफिसमध्ये आग लागायची शक्यता कमी असते, तर त्या ठिकाणी तुम्ही आहे ना त्यांचा पाईप वापरू शकतात. तो पाईप आणि या पाईपात काय फरक आहे, तर तो थोडासा फ्लेमेबल प्रूफ आहे, फ्लेम प्रूफ आहे तो, म्हणजे लगेच पेटत नाही तो पाईप. पेटला तरी आग पुढे पसरवत नाही. हे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य गुण आहे. मग त्याचा रेट वेगळा, त्याचा दर वेगळा, त्याचा दर वेगळा. लाल पाईप तुमचा फायरचा असेल तर पटकन कळावा म्हणून त्यांनी लाल पाईप, लाल रंगाचा पाईप आणलाय. मग आता गॅसची लाईन असते, मग गॅससाठी त्यांनी पिवळा पाईप पण आणलेला आहे. की जेणेकरून तुम्हाला समजा एखाद्या ठिकाणी CO2 वापरायचा असेल, वेल्डिंग चालत असेल समजा, तर सेंट्रलाइज काही ठिकाणी कसं असतं, आता माहितीये का, आता मनुष्य आहे ना महाग होत चाललेला आहे आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सगळीकडे ऑटोमेशन वरती, रोबोवरती भर आहे. तुम्हाला माहितीये की कोरियामध्ये परवा काय झालं होतं, माहितीये ना घटना काय झाली कोरियात? परवा म्हणजे परवा, अक्षरशः 4 दिवसापूर्वी काय झालं कोरियामध्ये, काय घटना घडली, काय झालं हुंडाई कंपनीत, काय झालं? बरं, हुंडाईमध्ये माहितीये का, तिथल्या कामगारांनी संप केला रोबोच्या विरुद्ध. बरं का, ऐका, तिथल्या लोकांनी रोबोच्या विरुद्ध संप केला की हे रोबो आमचा रोजगार खाईल म्हणून. आज नाशिकमध्ये अल्फ इंजिनियर नावाची कंपनी आहे, तिथलं न्यूमॅटिकचं पायपिंग आणि वॉटर पायपिंग मी केलेलं आहे. त्या ठिकाणी 150 रोबो आहे, गाडीची चेसी बनते. का? कारण का, अॅक्युरसी. पहिली गोष्ट मी गमतीने म्हणतो की रोबोचा फायदा असा आहे की रोबो आहे ना तंबाखू मळत नाही, रोबो वॉशरूमला जात नाही, रोबोला बायकोचा फोन येत नाही, भाजी कुठली करू. मी कामगारांचा फोन या विषयावरती आहे ना भरपूर व्याख्यान देऊ शकतो. मी ना निरीक्षण केलेले, का रे बाबा तू काय बोलला आता, काय नाही, माझी बाई, मी एखाद्या कामगाराला विचारतो, बरं का, विचारतो का, निरीक्षणात ना शिकतो माणूस, तू काय बोलला रे आता तुझ्या बायकोशी, नाही काही नाही, अरे सांग मला, मी अभ्यास करतो, PhD करतो, असं सांगतो. तर बाई विचारत होती रात्री भाजी काय करू. अरे म्हणलं आता दुपारचे 3 वाजले ना, रात्रीच्या भाजीला वेळ आहे ना. तर असे रिकामे म्हणजे फोनमुळे नुकसान होतं. मग त्यांनी काय केलं, रोबोवरती भर दिलेला आहे. रोबोला काय होतं, रोबोला एकदा प्रोग्राम सेट केला की गतिशील काम होतं, अचूक काम होतं आणि शेवटी नफा. कुठल्याही कारखान्याचा जो कारखानदार आहे त्याचा मित्र कोण, नफा, प्रॉफिटच ना. प्रॉफिटसाठीच कंपनी उघडलेली असते. लोकांना रोजगार देण्यासाठी कोणीच कंपनी नाही उघडलेली आहे. जो कोणी कंपनीचा मालक आहे त्यांनी पैसे कमवण्यासाठी कंपनी उघडली, पैसे कमवण्यासाठी त्यांनी जोखीम उचललेली असते. तर त्या ठिकाणी जे रोबो आहेत त्या रोबोला आहे ना प्रत्येकाला वेगळा वेगळा गॅस सिलेंडर ठेवत नाही, कारण वेळ नाही ना. मग तिथे सेंट्रलाइज कार्बन डायऑक्साईड, त्यांनी CO2 ची टँक ठेवलेली आहे, तिथनं सेंट्रलाइज पाईप झाले. मग पिवळा रंगाचा टाकला आम्ही की लक्षात येण्यासाठी की इथे CO2 आहे तिथे. तर CO2, ऍसिटिलीन गॅस, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गॅस, ऑक्सिजन गॅस पण तुम्हाला नेता येतो त्याच्यामधनं, पण मेडिकलचा नाही. ऑक्सिजन गॅस इंडस्ट्रियल पर्पजचा तुम्ही PPR मधनं घेऊन जाऊ शकतात, मेडिकल नाही घेऊ शकत. तसंच तुम्ही कॉम्प्रेस एअर आहे ना मेडिकल मध्ये नाही वापरू शकत. म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये तुम्ही PPR मधनं न्यूमॅटिक एअर नाही डिस्ट्रीब्यूट करू शकत. आता एक छोटी फार्मास्युटिकल कंपनी आहे, तुम्हाला माहिती आहे की फार्मास्युटिकल कंपनीमध्ये ऑडिट होतं. ते मला म्हणे ऑडिटरने पॉईंट काढलाय PPR पाईप नाही, तो तर फूड ग्रेड आहे. म्हणलं अरे फूड ग्रेड आहे सगळं आहे, पण PPR ला परवानगी नाहीये,
फार्मास्युटिकल कंपनीमध्ये वापरायची. तुम्ही इंजिनिअरिंग कंपनी असेल कुठे तिथे वापरू शकतात. तर थोडक्यामध्ये काय की तुमचे जिथे ऑक्सिजन तुमच्या प्रोसेसमध्ये असेल तुम्ही वापरू. CO2 ला वापरू शकतात तुम्ही. CO2 बऱ्याच तुम्हाला माहिती आहे आपल्या चिप्स असतात ना, या चिप्स त्याच्यामध्ये CO2 असतो ना, नाही सॉरी नायट्रोजन असतो, CO2 नाही, नायट्रोजन असतो, CO2 नाही, नायट्रोजन असतो. नायट्रोजन भरलेला असतो त्याच्यामध्ये. त्या नायट्रोजनला पण वापरू शकतात. त्याला वापरू शकतो म्हणजे गॅसेसमध्ये सांगतो मी आतापर्यंत ॲसिटिलीनला वापरलाय, CO2 ला वापरलाय, नायट्रोजनला वापरलाय, LPG ला वापरलाय. पण LPG कुठला मोठ्या प्रमाणात नाही, छोटी एखादी लॅब आहे ना ज्यांची गॅस टँक बाहेर ठेवलेली आहे अशा ठिकाणी मी वापरलेला आहे. मोठ्या प्रमाणात ते वापरा म्हणतात पण मे बी माझं अजून ते मानसिकरित्या मला पटत नाही. आता आमच्या घरापासून ज्या लाईनी गेलेल्या आहेत गॅसच्या त्या सगळ्या इलेक्ट्रोफ्युजन मध्येच गेलेल्या आहे पाईप हे ते. तर या असे वेगवेगळ्या प्रकारचे पाईप तयार होतात. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, त्यांनी PN16, PN10, PN25, PN20 असे प्रकार काढले. PN10 म्हणजे काय की तो 10 kg/cm² प्रेशर पर्यंत चालेल. तो म्हणजे मॅक्झिमम त्याची क्षमता ही 10 kg/cm² पर्यंत असेल. दुसरा असतो त्याच्या नंतर असतो PN16. PN16 हा 16 पर्यंत. पण आता कसं असतं माहितीये का, बाजारामध्ये काय असतात काही गिमिक्स असतात की ते केल्याशिवाय तुमचा धंदा वाढत नाही. मग काही नाही ना PN12 पण इंट्रोड्यूस केला की आता समजा तुमची 6 kg/cm² ची एअर वापरायची आहे तर मग काय होतं 10ला लोक घाबरतात वापरायला की नको थोडं सेफर साईड ठेवू. मग डायरेक्ट काय होतं PN16 ला जावं लागतं. मग जेव्हा तुम्ही PN16 ला जातात तेव्हा त्याची काय होते जाडी वाढते, थिकनेस वाढतो त्याचा. आता हा आहे ना हा PN16 चा आहे, हाच PN20 चा असेल तर अजून जाड होईल, ID छोटा होत जाईल, त्याचा ID छोटा होत जाईल. तर आणि PN25 चा पण मिळतो पण PN25 चा आहे ना लगेच नाही मिळत तुम्हाला, ती ऑर्डर द्यावी लागते. त्याला कधी मिळेल मी सांगू शकत नाही म्हणजे. तर साधारणतः PN10 आणि PN16 हे पॉप्युलर आहे, विकले जातात. PN20 मीच फार कमी वापरलेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याचे फिटिंग जे म्हणतो आपण, आता CPVC जसे फिटिंग आहेत तसे सगळेच फिटिंग याच्यामध्ये उपलब्ध आहे. कुठल्याही फिटिंगचं नाव घ्या तुम्ही, MTA घ्या, यांच्याकडे पण MTA, FTA सगळं जे काय वापरतो आपण, एल्बो वापरतो, लॉंग बेंड. फक्त लॉंग बेंडची गंमत अशी आहे की लॉंग बेंड जसे UPVC मध्ये तुम्हाला 2 इंचीमध्ये पण मिळतो, पण PPR मध्ये लॉंग बेंड आहे ना या फार थोड्या कंपन्या बनवतात आणि त्या 32 mm पर्यंत म्हणजे आपल्या भाषेमध्ये 1 इंचापर्यंत मिळतो. लॉंग बेंड मिळत नाही, हा याच्यामधला काय म्हणतात ड्रॉबॅक आहे या पायपिंग मधला, की लॉंग बेंड मिळत नाही याच्यामध्ये. हा सांगतो बरोबर. आता लॉंग बेंड मिळत नाही हे म्हणतात बरोबर ना. समजा आपण एक फ्लो रेट आहे आपला, एक उदाहरणार्थ आता आपण धरू. हा सांगतो आहे ना, मी रेकॉर्डिंग पाठवेल ना त्यांना. अहो त्यांच्याकडे ChatGPT मधले आता हे सगळे, ते काय आपल्यावर थोडी, आपल्या काळातले थोडी येते पुस्तक. माझ्याकडे एवढी पुस्तकं आहे, ते काय उपयोगाची. आता सगळं ChatGPT 2 मिनिटात. माझ्याशी एक जण हे घालत होता, त्याला लिक्विड मिथेनॉल आहे ना त्याच्यासाठी PPR पाईप वापरा सांगत होते. त्याला म्हटलं नाही हो, लिक्विड मिथेनॉलला चालणार नाही PPR पाईप. नाही चालेल. म्हटलं साहेब खाडा फोन विचारा तुमच्या ह्याला AI ला विचारा किंवा त्यांनी टाकलं ते आलं की नाही 3 महिन्यानंतर तो ब्रिटल होईल, म्हणजे कुचका होईल तो. म्हणलं मी तुम्हाला सांगतो नाही चालणार म्हणून. तर कधी कधी असाही उपयोग होतो याचा, मी तुम्हाला सांगितलं ना. तर तुम्ही विचारलं ना की लॉंग बेंड नसेल तर काय करायचं, बरोबर ना. लॉंग बेंड नसेल आपण काय करतो, आम्ही पायपिंग मध्ये काय करतो, एक उदाहरणार्थ बरं का, 600 लिटर पर मिनिट फ्लो रेट आहे आमचा आणि डिस्टन्स आणि वेलॉसिटी आम्ही कॅल्क्युलेट केली त्याची. तर आम्ही काय करतो, उदाहरणार्थ 600 LPM आहे आणि त्याच्यासाठी आमचा कॅल्क्युलेशन आपण क्वांटिटी इज इक्वल टू एरिया मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी हे कॅल्क्युलेशन धरलं आणि समजा 1.5 वेलॉसिटी धरली आणि आपला डायमीटर समजा जे काय कॅल्क्युलेशन मध्ये 83 आला तर आपण काय करतो 80 घेतो ना, कारण 83 चा पाईप येतच नाही, 80 घेतो. किंवा मग लॉंग डिस्टन्स असेल तर आपण आपल्या बुद्धीने काय करतो 100च्या पाईपाकडे जातो. तसंच तुम्ही विचारलं ना त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला लॉंगच बेंड वापरायचं तर मग एक डायमीटर हायर करा त्या ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेशन मध्ये 83 85 आले तर तुम्ही 110च्या पाईपाकडे जा. 110च्या पाईपाकडे MS मध्ये आम्ही असंच करतो ना, एक डायमीटर वरती ठेवतो. त्याची 2 कारणं असतात आम्ही कॅल्क्युलेशन करताना कधी पण. त्याचं कारण असं असतं की भविष्यामध्ये ते सांगतात त्याच्यापेक्षा जास्त यंत्र भविष्यामध्ये बसवली जातात. आपली इकॉनॉमी ग्रो होतीये ना, कमी होत नाहीये कुठे पण.
आम्ही एका ठिकाणी आहे ना 800 LPM होतं. 800 LPM साठी आम्ही तिथे 4 इंची GI चा पाईप टाकला होता 10 वर्षापूर्वी 2014 मध्ये. आता त्यांच्याकडे अजून हार्डनिंगची मशीन्स आली, तर ते म्हणे अहो आता आम्हाला पाणी कमी पडेल, अजून 2 यंत्र त्याच्यामध्ये आली. म्हटलं साहेब काही टेन्शन घेऊ नका, आम्ही पाईप टाकतानाच म्हटलं 4 इंची टाकलेला आहे, कॅल्क्युलेशन करताना 1200 LPMचं कॅल्क्युलेशन केलं होतं, तुम्ही फक्त हा पंप काढा आणि 15 HP पंप टाका तुम्ही. तर कधी पण आहे ना, कधी पण कॅल्क्युलेशन करताना ना एक स्टेप वरच कॅल्क्युलेशन ठेवायचं. कधी पण तुम्ही टाकी, आता इथे 4 जण राहतात आहे आणि मग 250 रुपये आपला हे सांगतात, मग 1000च लिटर बसवा असं नाही ना. त्या ठिकाणी जर पाणी आठवड्यात एकदाच येत असेल तर तुमचं कॅल्क्युलेशन चुकलं ना तुमचं. मग काही वेळेला मी जसं सांगतो तसं की काही वेळेला काय कॉमन सेन्स पण वापरायचा असतो. तिथे जर पाणीच 3 दिवसांनी एकदा येत असेल आणि तुम्ही म्हणाल 4 लोक आणि माझा युनिफॉर्म बिल्डिंग कोड सांगतो की एका माणसाला 200 लिटर म्हणजे 800 लिटर एक्स्ट्रा 1000 लिटर झालं, मग खालती मी एवढी टाकीवरती आणि तिथे जर 6 दिवसांनी पाणी येत असेल 4 दिवसांनी, तर तुम्हाला कॅपॅसिटी मोठी करावी लागेल. आता काही वेळेला आहे ना फॉर्म्युला धरून नाही चालायचा. साधारणतः बिल्डिंग डिझाईन करताना टाकीचं काय करतात लोक, काय करतात, एक समजा 900 लिटर, एक उदाहरण 900 लिटर आलं आपली रिक्वायरमेंट, तर लोक काय करतात की 300 लिटरची वरती 600 लिटरची खालती. मग हाच फॉर्म्युला सगळीकडे धरून नसतो ठेवायचा, काही वेळेला कॉमन सेन्स पण वापरायचा असतो. काही वेळेला खालची टाकी मोठी करायची असते, वरची टाकी थोडी छोटी करायची, कारण लोड वाढतो ना तुमचा. नाही तुम्ही म्हणाल नाही 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 गांगल साहेबांनी सांगितलं होतं की 2/3 1/3 पोर्शन मध्ये ठेवायचं, का 2/3 पोर्शन मध्ये तसंच ठेवायचं, असं नसतं. काही वेळेला तुमचा कॉमन सेन्स पण वापरायचा असतो. तुम्हाला सगळं तुम्हाला कोड पकडून चालावं लागेल असं नाही. तर आपण आलो होतो की लॉंग बेंड पर्यंत आलो होतो. लॉंग बेंड सोडून बाकी सगळं तुम्ही युनियन म्हणा काय सगळं 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 मिळतं. अशी कुठली गोष्ट नाही आहे की ती याच्यामध्ये मिळत नाही PPR मध्ये. हा ठीक आहे, जसं CPVC UPVC तुम्ही इथून तिथे गेला तर 10 दुकानांमध्ये मिळेल. PPRचं असं होतं की त्या शहरामध्ये कधी कधी एकच दुकानात या 2च दुकानात विकलं जातं. ठीक आहे, हा त्याचा ड्रॉबॅक आहे की ते उपलब्ध लगेच नसतं किंवा कधी कधी. मग त्याच्यासाठी आहे ना प्लॅनिंग फार महत्वाचं आहे, तुमचं नियोजन करणं फार महत्वाचं आहे, ड्रॉइंग काढणं. मग त्याच्यासाठी ड्रॉइंग वरती तुम्ही काढलं, तुम्ही 5-2% एक्स्ट्रा धरा ना तुम्ही, की एवढं समजा. कधी कधी काय होतं चित्रामध्ये तुम्हाला आहे ना लाईन दिसते अशी सरळ जाते, पण प्रत्यक्षात तिथे बीम येतो. बीम आला की 4 एल्बो वाढले तुमचे, 4 एल्बो वाढले किंवा तुमचे 8 शूज वाढले तुमचे. तुम्हाला हा जसं दुसरं आहे ना, मी आता आणलं नाही. बरेच वेळा आम्ही काय करतो बरं का, तुम्ही तो लॉंग बेंडचा प्रश्न विचारला ना, एअर मध्ये आम्ही काय करतो, कॉम्प्रेसर टू एअर रिसिव्हर, कारण कॉम्प्रेसर वेगात हवा जनरेट करतो, तर त्याला ट्रॅव्हलिंग करताना रेजिस्टन्स कमी व्हायला पाहिजे, कारण तो जनरेट करत असतो ना. तर त्यावेळेला आम्ही लॉंग बेंड उपलब्ध नाही आहे ना, तर आम्ही 45-45 करतो. 45-45 मी दाखवेन तुम्हाला फोटो. 45-45 वापरतो एल्बोच्या जागी, म्हणजे मग काय होतं रेजिस्टन्स त्याच्यामध्ये कमी होतो. कुठलंही मशीन आहे ना, कुठलंही इलेक्ट्रिकचं काम करताना, म्हणजे PPR मध्ये तर सगळ्यात बेस्ट काय इलेक्ट्रिसिटी नसेल तर सगळ्यात पहिलं आहे ना सेफ्टी फार महत्वाची आहे. तुम्हाला इलेक्ट्रिकल सेफ्टी साधारणतः 100 अपघात जर झाले ना प्लंबिंग क्षेत्रात 100 अपघात होतात. हे बघा, आम्ही करतो प्रयत्न की 0 ऍक्सिडेंट इन प्लंबिंग वर, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर साधारणतः 100 अपघात झाले ना, तुम्ही बघा, तुम्ही 1 वर्ष निरीक्षण करा कुठे अपघात झाला ना, तर साधारणतः 100 अपघात झाले ना, तर 31 अपघात आहे ना झुल्यावरनं पडून झालेले असतात. झुल्यावरनं 100% झुल्यावरनं पडून झालेले असतात. मग त्याची कारणं इतकी विचित्र आहेत की तो पाटील नावाचा प्लंबर होता, त्यांनी काय ओव्हर डेअरिंग करावं माहितीये का, त्यांनी आहे ना दोरी गुंडाळली वाळूच्या गोणीला आणि झुला सोडला आणि खाली एकटाच उतरला. किती मोठी रिस्क घेतली त्यांनी, किती मोठी जोखीम घेतली त्यांनी. आलं लक्षात तुमच्या, त्यांनी झुला सोडला, माप बघितलं बरोबर आहे, आणि वरती वाळूच्या गोण्या ठेवल्या आणि काय कुठे गडबड झाली आणि तो खाली गेला. तर सेफ्टी बेल्टही लावलेलं नाही, काहीच नाही. तर साधारणतः 31 होतात. 31 अपघात तुमचे ह्याच्यामुळे पण होतात. कशामुळे? इलेक्ट्रिकचे शॉक लागल्यामुळे. आणि 41 प्लंबर आहे ना हे रोडवरच्या ट्रॅफिकमध्ये जातात. 30 झुल्यावरनं पडून, 30 तुमच्या इलेक्ट्रिकचे शॉक लागून, आणि 40 लोक अपघाती मृत्यूमध्ये होतात. अपघाती मृत्यू होतात बरेच जण. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक
हॅवेल्स नावाची कंपनी आहे, नाव ऐकलंय? त्यांनी एक प्रोग्राम घेतला होता प्लंबर लोकांसाठी जागतिक जल दिनाच्या दिवशी, आणि 100 लोकांचा त्यांनी इन्शुरन्स काढला. 100 लोकांचा. आता ह्या कंपन्या असतात ना, इन्शुरन्स हा विषय खूप खोल आहे. मी सांगितलं असं, कंपनी काय केलं, आम्ही तुमच्या 200 लोकांचा इन्शुरन्स काढला, सगळ्यांचे आधार कार्ड घेतले, आणि नेमका 1-2 आठवड्यामध्ये एका प्लंबरचा अपघाती मृत्यू झाला. मला फोन आला की असं ते इन्शुरन्स काढलं होतं आहे ते. मग मी त्या कंपनीला अप्रोच केला, म्हटलं काय झाला, त्याला सगळं समजून घेतलं. तो म्हणे रात्री आहे ना, तो 1 वाजता नातेवाईकांकडनं, कोणी आजारी होतं, नाशिकपासून 41 किलोमीटरवरती गाव होतं, तिथून तो येत होता, आणि येताना हमरस्त्यावरती म्हणजे महामार्गावरती कुठल्या तरी ट्रकनी त्याला उडवलं आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला आहे. मग मी कंपनीला सांगितलं, तुम्ही इन्शुरन्स काढला होता ना काहीतरी 2 लाखाचा? ते म्हणे आम्ही जो इन्शुरन्स काढला होता ना, तो असा इन्शुरन्स होता की कामावर जाताना किंवा कामावरनं घरी जाताना जर अपघात झाला तर त्याचा इन्शुरन्स होता म्हणे, तो असा बाकी याचा इन्शुरन्स नव्हता. सांगण्याचा मतलब काय आहे की कंपन्या काय करतात, फसवतात. 200 लोकांचा इन्शुरन्स काढला, पण तो कुठला इन्शुरन्स काढलाय त्यांनी? कुठला इन्शुरन्स काढलाय? तो इन्शुरन्स काढला होता कामावर जाताना आणि कामावर येतानाचा इन्शुरन्स होता. तर इलेक्ट्रिकल साठी सेफ्टी म्हणजे हे बघा, आमच्याकडे आहे ना, हे कायझेन माहिती आहे ना तुम्हाला? कायझेन, हे आम्ही कायझेन केलेलं आहे. कायझेन करून हा बोर्ड बनवलेला आहे आम्ही. हे बघा, हे आहे ना, इथे रोलर लावला, हे आम्हीच फॅब्रिकेट केलं, आणि आम्ही हे पहिल्यांदा कायझेन करून बनवलेलं आहे की वायर आहे ना, गुंडाळण्यामध्ये वेळ जातो. मग आमच्याकडे आता ह्याच्यातले हे पहिला बेसिक आहे. आता मोठे आमच्याकडे 50 मीटरचे असतात, त्याच्यामध्ये अशी प्रकारे वायर गुंडाळली जाते. त्याच्यामध्ये आम्ही हा बोर्ड लावलेला आहे. बोर्डला RCB लावलेला आहे, म्हणजे मी जर बोट घातलं याच्यात, ते एका सेकंदात ट्रिप होईल, ते शॉक लागणारच नाही. आणि हे RCB दर 3 वर्षांनी आम्ही बदलून टाकतो. नाही तर RCB लावला, त्याचं कारण असं आहे, आमचा कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे इकडून तिकडून इकडे हलवी खूप आहे, आदळआपट खूप आहे. आलं की नाही लक्षात? त्यामुळे ते खराब होईल. त्याला टेस्ट करणं गरजेचं आहे, महिन्यात एकदा टेस्ट केलं पाहिजे त्याला. RCB, त्याच्यानंतर 2 पोल MCB पण लावलेला आहे, अजून एक प्रोटेक्शन त्याला. म्हणजे थोडक्यात तो ELCB झाला आता तयार. हे लावलेलेच होते आम्ही, एक ऍडिशनल त्याला RCB लावला, जेणेकरून आमच्या माणसाला सुरक्षित राहायला पाहिजे. आम्ही जे सेफ्टी बूट घालतो ते शॉकप्रूफ घालतो. सेफ्टी बूट आमच्या माणसांना आम्ही 1200 रुपयाचे सेफ्टी बूट देतो. लोक साधे सेफ्टी बूट देतात. कधी पण आहे ना, कामगाराला साधे सेफ्टी बूट देऊ नका. साध्या सेफ्टी बुटांनी काय होतं माहितीये का? काय होत असेल साध्या सेफ्टी बुटांनी? शॉक अजून नाही, ते असतं, टो बी असतो. ऐका काय झालं माहितीये का? माझा एक माणूस आहे ना, गुडघे दुखतात म्हणून आम्ही त्याला दवाखान्यात नेलं, सत्यन जोशींकडे नेलं. त्यांनी सांगितलं हे लोकल सेफ्टी शूज घालतात आहे ना, त्याच्यानी त्याला हे होतंय, चांगले सेफ्टी शूज द्या. मग माझ्या लक्षात आलं की माझे जर सैनिक लंगडे झाले तर लंगडे सैनिकांना घेऊन लढाई जिंकू कशी मी? मग मी म्हटलं की 2 रुपये आपण कमी कमवले समजू, मी सगळ्यांना 1200 रुपयाचे सेफ्टी शूज देतो त्यांना. 1200 रुपयाचे मी पण चांगले बूट घालतो, त्यांना पण चांगले घालतो. तर कधी पण आहे ना, हे कामगारांना सांगा, म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा की सेफ्टी शूज मध्ये कंजूसगिरी नका करू. सेफ्टी शूज चांगल्या क्वालिटीचे घ्या, शॉकप्रूफ घ्या तुम्ही. कारण स्लिप प्रूफ पण पाहिजे. करेक्ट, स्लिप प्रूफ पण पाहिजे. चांगला शूज घेतला की त्यात हे सगळे गुण येतात जे तुम्हाला अपेक्षा. काय बरं घ्या, ठीक आहे चल, ठीक आहे. बघा कसं असतं, मी फक्त बोलत राहिलो ना तर ते आकाशवाणी केंद्र होईल. ते बोलतोय मी आकाशवाणीवर, तुम्हाला मन की बात जसं मोदी बोलतात ते आपण ऐकत असतो, मोदी काय बोलतात ते आपण त्यांना सांगू शकत नाही. पण हे 2 वे कम्युनिकेशन आहे आपलं, की तुम्ही बोला, तुमची उत्तरं. आणि जेव्हा मी काय सांगतो, चुकीचं जरी बोललं तरी इतरांना माहिती पडतं नाही चुकीचं आहे, आणि बरोबर आहे तर माहिती पडतं बरोबर आहे म्हणून. तर सेफ्टी काय बोललंच पाहिजे ना. विद्यार्थी काय होतं विद्यार्थी असतात ना, हे सुरुवात काय झाली आम्ही माहितीये का, मला कळायचंच नाही त्यांना समजलं का नाही समजलं. मी विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवायचो तेव्हा त्यांना समजलं का नाही समजलं हेच कळायचं नाही. मग मधला मार्ग काय, तर मला ही युक्ती कळाली एकाकडनं की चॉकलेट दिले तर लोक बोलतात विद्यार्थी, म्हणून मग ते चॉकलेटची सिस्टीम सुरू केली. मी असे 2-5 डझन आणून ठेवलेले असतात घरी, मला लागतातच ते.
तर सांगण्याचा उद्देश असा आहे की सेफ्टी शूज फार महत्वाचे, इलेक्ट्रिकल सेफ्टी फार महत्वाची. लोक इलेक्ट्रिकलकडेच दुर्लक्ष करतात आणि दिवसांगणिक आहे ना पॉवर टूलचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. मला एक दोन जण म्हणे की आमचे मुलं आहे ना हेक्साच विसरले म्हणे. साधा पीव्हीसी पाईप कापायचा ना तरी ग्राइंडर उचलतात आणि कापतात म्हणे. पीव्हीसी पाईप कापायला पण ग्राइंडर वापरायला लागले लोक. म्हणजे 4 इंची पाईप कापायचा तरी ग्राइंडर पीव्हीसीचा. तर ठीक आहे, पॉवर टूलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतोय, गती पण वाढतीये त्याच्याने. तर इलेक्ट्रिकल सेफ्टीकडे दुर्लक्ष करू नका. त्याला एक आम्ही एलईडी लाईट लावलेला आहे. आमच्या लक्षात हे सगळं आम्ही आहे ना अनुभवातनं निरीक्षण, माझ्या लक्षात आलं माणूस कनेक्शन केलं ना की तो असं टेस्टर घालून बघायचा, टेस्टर घालून चेक करायचा. मग तो तिथे एकदा टेस्टर, एकदा इथं टेस्टर लावायचा. आमच्याकडे कसं आहे, आमच्याकडे माणसाला जर 800 रुपये पगार असेल तर आमच्या डोक्यात कॅल्क्युलेशन काय असतं, हा 125 रुपये तास पडतोय आम्हाला, बरोबर, 20 रुपये पडतोय तो मिनिटाला. हे आमच्या सॉरी 20 ना, म्हणजे 120 ना, 120 भागिले 60, 6 दुने 12, 2 रुपये मिनिटाला पडतोय आम्हाला. आमच्या डोक्यात कॅल्क्युलेशन 2 मिनिटं. मग त्याचा टेस्टर बघण्यामध्ये 5 मिनिटं घालवले तर झाले ना 10 रुपये नुकसान आमचं. आम्ही जर मायक्रो लेवलला कॅल्क्युलेशन नाही केलं तर आम्ही बाजारात स्पर्धेमध्ये टिकणार नाही ना. बाजारातल्या स्पर्धेत टिकायचं असेल तर आम्हाला छोट्या याचं निरीक्षण आणि हे करा. आमच्या लक्षात आलं की एलईडी लाईट लावला तर ऍटलिस्ट ती त्याची क्रिया कमी झाली ना. जसं नाही का ते बोटाला सेन्सर लावतात की तो मुवमेंट करतोय, कुठे दाब येतोय त्याचा बोटाला. जसं तो एआयचा कॅमेरा लावतात तसे सेन्सर्स पण लावतात ते आता. तसं आमच्या लक्षात आहे की एलईडी लाईट लावला, हा एलईडी लाईट किती रुपयाला येतो, 20 रुपयाला. 20 रुपयाचा एलईडी लाईट येतो, पण त्याच्यानी त्याचा वेळ भरपूर वाचतो की तो तिथे कनेक्शन, मग त्याला लाईट दिसतो. मग आमच्या लक्षात आलं बरेच वेळा आहे ना सर वेल्डिंग होत नाही, हे बोर्ड आम्ही वेल्डिंग करायला पण वापरतो. मग काय असतं तिथे व्होल्टेज कमी असतं, मग त्याच्यासाठी हे किती 80 रुपयाला मिळतं, 80 ते 90 रुपयाला मिळतं. त्याच्यामुळे आम्हाला व्होल्टेज दिसतं, व्होल्टेज किती आहे ते. मग व्होल्टेज जर बरोबर नसेल तर आम्ही सांगतो साहेब आम्हाला व्होल्टेज इथे बरोबर नाहीये म्हणून. आलं की नाही. तर या छोट्या गोष्टी तुम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या पाहिजे की अशा प्रकारचा तुमचा एक्सटेन्शन बोर्ड असला पाहिजे. याचा फायदा असा आहे, तुम्ही ग्राइंडर साईटवरती कधीच कोरडं नसतं, ओलं असतं, कुठे शॉक वायर आहे ना, जिथे जॉईंट असेल जर ओपन झाला असेल तिथे टेप मारा किंवा सरळ कापून टाका. आलं की लक्षात. शक्यतो आहे ना बरेच वेळा काय होतं, आमचे प्लंबर आहे ना कॅल्क्युलेशन मध्ये हे धरत नाही की दर 3 वर्षांनी या गोष्टी फेकून द्यायच्या असतात. तुम्ही जर मारुतीच्या शोरूम मध्ये गेले ना, सर्व्हिस सेंटर मध्ये, तिथे नियम आहे दर 3 वर्षांनी सगळे टूल्स फेकायला लावतात त्यांना, कारण त्याची ग्रिप गेलेली असते, मग ऍक्सिडेंट होऊ शकतो ग्रिप गेली असेल. तसं तुम्ही प्लंबरला सांगा की एकदा वायर घेतली की पार नातवापर्यंत नाही चालवायची ती, तिचं आयुष्य आहे, तिचं ठरलेलं आहे, तिला काय 5 वर्ष 4 वर्ष जसा वापर असेल तसं तुम्ही फेकलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही आहे ना स्टॅबिलायझर वापरतो. स्टॅबिलायझर फार महत्वाचं आहे. स्टॅबिलायझर वापरल्याने काय होतं की तुमचा जॉईंट चांगला होतो, कारण स्टेबल करंट येतो तुम्हाला, मशीन खराब कमी होतात त्याच्यामध्ये. बऱ्याच प्लंबरांना हे माहिती नाहीये की स्टॅबिलायझर किती येतो. स्टॅबिलायझर 4000 रुपयाला येतो, पण तुमचं इक्विपमेंट प्रोटेक्ट होतं. तुमचं इक्विपमेंट प्रोटेक्ट होणं गरजेचं आहे ना तुमचं. नाही, हे फक्त आम्ही गुंडाळतो, मोकळी करूनच वापरतो. नाही, हे आता फक्त ट्रेनिंग मध्ये इथे पसरायला. साईट वरती आहे ना, साईट वरती आम्ही गुंडाळी कधीच करत नाही. साईट वरती उघडी केली जाते, नाही तर ती केबल आहे ना खराब होते, केबल पण खराब होते. हो ना, ते जर वेल्डिंग करायला जर गुंडाळून ठेवली ना तर ती अशी ग्रीप होऊन जाते. नाही, हे फक्त आता आपल्या ट्रायल पुरतं, आपल्याला काय 2 जॉईंट करायचे त्याला. नाही, ते बरोबर आहे, पॉईंट तुम्ही सांगितला. हा तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे. शेवटी कसे माहितीये का, संस्कार करावे लागतात त्यांच्यावरती की हे असं करायचं, काम झाल्यावरती आहे ना स्वच्छ करायचं. हा संस्कार त्याच्यावरती केला पाहिजे. आम्ही कायम उदाहरण देतो की 2 प्लंबर असतात. एक प्लंबर असतो तो जातो त्या गिरायकाकडे येतो, काय झालं, नॅनोट्रॅप चोक झाला, ठीक आहे काढतो मी नॅनोट्रॅप. तो प्रॉपर हातात हँडग्लोव्ज घालतो, हातात मास्क लावतो, बरोबर चिजलने ती जाळी काढतो, काय कचरा असेल किंवा काय असेल ते चोक काढतो, कॅरी बॅग मध्ये भरतो, पॅक करतो, डस्टबिन मध्ये टाकतो, हँडग्लोव्ज काढतो, हात साबणाने स्वच्छ धुतो, 500 रुपये देतो गिराईक देतं. पण तोच जर गेला, काय साहेब कुठलं काम आहे, अहो लय ना घाण आहे, असे जर पद्धतीने त्याचा अप्रोच असेल, अहो लय घाणीचं काम आहे, व्हाईट सिमेंट आहे का तुमच्याकडे थोडं ठिकाण, तर असं जर केलं तुम्ही, शेवटी तुमची कसं तुम्ही प्रभाव टाकतात समोरच्यावरती,
तुमच्या वर्तणुकीमधनं. तर स्टॅबिलायझर फार महत्वाचं आहे. हे आपलं मशीन येतं, हे जे आता आपण जॉईंटला वापरणार आहे. याच्यात बरेच वेगवेगळे प्रकार येतात. याच्यामध्ये एक मशीन असं येतं की त्याच्यावर डिजिटल सेटिंग दिलेलं आहे, डिजिटल सेटिंग दिले, ज्याच्यामध्ये ना तुम्ही टेम्परेचर पाहिजे तसं सेट करू शकतात. आता हे कंपनीचं आहे ना, हे 240 टेम्परेचरला सेट करून आलेलं आहे. त्यांचं 240 डिग्री सेल्सिअसला हे सेट करून आलेलं आहे कंपनीमधनं. पण काही मशीन्स असे येतात की तुमचं याला हे फ्युजन हिटिंग म्हणतात, PPR फ्युजन हिटिंग मशीन. हे बघ, हे साधारणतः आहे ना 600 वॅट पासून, जसे छोटे मोठे असतात 600 वॅट पासून 1200 वॅट पर्यंतचं मशीन येतं. हे 600 वॅट टू 1200 वॅट येतं. सगळे मशीन सिंगल फेजच असतात. हे सगळे मशीन सिंगल फेज असतात. याच्यामध्ये सोय असते फक्त इथे काही मशीनना गोल फिरवायचं येतं, मॅन्युअल येतं. काही ठिकाणी डिजिटल वर खाली करायचं, स्क्रोल करायला येतं त्याच्यामध्ये. आपल्या साध्या प्लंबरच्या भाषेमध्ये याला माहितीये का, हिटिंग गन म्हणतात. प्लंबर कसं आहे, सोल्युशनच म्हणतो त्याला, सॉल्व्हंट सिमेंट समजतच नाही. सोल्युशनच म्हणतात त्याला, सांगावं लागतं की सोल्युशन लोशन. तर त्यांना सांगावं लागतं की तू ITI झालेला आहे, तू जर ग्रामीण प्लंबर म्हणजे गावठी प्लंबर सारखा बोलला तर तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक राहील. करायचंय राहील. हे आलेलं आहे ना 280 ला आलेलं, प्लस मायनस हे काय लिहिले. हा, आणि आपण सुरक्षता महत्वाची म्हणलं तसं हँगलोज फार महत्वाचे आहे. ती पण आहे ना, काही छोटे फार किंमत नाही, 20 रुपये किंमत याची, 20 ते 30 रुपये किंमत याची. तर ह्यांना आहे ना, हे तुम्ही जे कटिंग करायला लावतात ना, त्यांना हे घालून करायची सवय करा. त्यांना आणायला लावा. त्यांना त्याच्या मागे हे बघा C लिहिलेलं आहे, C सर्टिफाईड युरोपियन स्टँडर्ड. हे सर्टिफाईड युरोपियन स्टँडर्ड. कुठे? हो, हे कट रेजिस्टन्स हँगलोज पण वापरू शकतात. काही लोक हे पण हँगलोज घालतात, सवयीचा भाग आहे. तुम्हाला बघाल तुम्ही क्वालिटीमध्ये कसा फरक आहे बघा. तुम्हाला आहे ना, हे जे आहे ना, हे ग्रिप तुमच्या हातातनं सुटत नाही. ग्रिप खूप चांगली आहे त्याची आहे ना, या पांढऱ्या याची ग्रिप खूप चांगली आहे. तुम्ही जर घातले ना हातामध्ये तर त्याची ग्रिप खूप चांगली. हा, ह्याची बघा ना, हे दोन्ही घालून बघा ना, ग्रिप मध्ये हे ह्याच्यात आहे ना, ग्रिप मध्ये फरक आहे. ग्रिप मध्ये फरक आहे. ग्रिप मध्ये फरक आहे. हा, हा पण लावा ना. ए रोलर दे, थांबा. हे ठेवा इथे. खुर्ची घ्या ना इकडे, खुर्ची ठेवा ना इकडे, पुढे घ्या ना खुर्ची. हा, त्याला काय.
आता ही कात्री असते त्याची कापायची. हे याच्याने हे आता तिरक आहे पण सांगतो सरळ कापून घ्यायचं याच्याने. हा रिंग तयार होईल. काढा मागे घ्या मागे. आता हा 63चा पाईप आहे ना, हा साधारणतः होल्ड. आता हा काय झाला, हा PN10चा पाईप आहे त्यामुळे लवकर गरम झाला. PN16चा असेल तर जास्त वेळ लागतो गरम करायला. हा PN10चा असल्यामुळे झटकन गरम झाला. हा साधारणतः याचा जो क्युरिंग टाइम आहे ना, म्हणजे थंड व्हायचा टाइम, असं दाबून आहे ना एक साधारणतः 6 मिनिटं कंपनी रिकमेंड करते की 6 मिनिटं ठेवा. पण तुम्हाला माहिती आहे की कोणीच एवढं टेक्निकली काम करत नाही, कारण प्रत्येकाला काम लवकर करण्याची घाई असते. पण शास्त्रीय दृष्ट्या काम करायचं असेल तर हे जसं आता मी लावून ठेवलं, हे कमीत कमी 6 मिनिटं तसं ठेवायला पाहिजे. कसं असतं माहितीये का, मी कायम प्लंबर किंवा विद्यार्थ्यांना काय सांगतो की तुम्ही एखादा जोड केला, सॉल्व्हंट सिमेंटचा असे ना की कशाचा असे ना, तुम्ही जोड केल्यावर काय करतात, पाणी सोडतात आणि म्हणतात गळत नाही. तो जोड लीक प्रूफ झाला पण टिकाऊ नाही ना झाला, तो 2 वर्षांनी जॉईंट सोडेल ना तुमचा, कारण तुम्ही त्याला पॉलिश पेपर लावला नाही, प्रायमर लावलं नाही. तो जर मोठा डायमीटर असेल, समजा 1.5 इंचाच्या पुढे असेल तर प्रायमर लावलं पाहिजे. कित्येक प्लंबर आहे ना, त्या दिवशी मॅडम खुर्दवाडीला, त्यांना प्रायमरच माहिती नव्हतं ना, प्रायमर लावतात हेच माहिती नव्हतं, UPVCचं प्रायमर येतं हेच माहिती नाही. तर मग मॅडमची चूक नाहीये. मॅडम अशा ट्रेनिंग मधनं शिकतील तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत सांगतील. मी कायम सांगतो की एक शिक्षक शिकतो तेव्हा त्याच्या मागे 30 विद्यार्थी शिकत असतात. साधारणतः आता हे क्युरिंग झालेलं आहे आपलं, हा काढून घ्यायचा. आता आता इथे ना, हा काढा, हा काढा. नाही नाही तो नाही, इकडे हिरवा पाईप लावायचा ना. 2 लेडीज या कोणी ते हाताचे कडे बिडे काढून ठेवा थोड्या वेळ. हँड ग्लोव्ह घालायचे तुम्हाला. आहे ना ते पाय ना, 150-200 mm कापायला लावा त्याला. आहे कोणाला हँडीचा हे घ्या टेप. 150 mm 200 mm कापा, 200 mm कापा. हे बघा याला आहे ना, आता मार्कर आहे का पेन? हा सरळ नाही आहे. तुम्हाला काय करायचंय, सरळ कापायचं. आता ठीक आहे, हा वेस्टेज जाईल, ते कट करा. करा मार्किंग करा 200 mm. चला वर्टिकल करा. चला ठीक आहे, पेन एक मिनिट करा, मार्किंग करा. हा 200 mm घेताय ना. कधी पण माप घेताना मिलीमीटर मध्ये घेत चला, इंचामध्ये नाही म्हणायचं. 200 mm म्हणजे 8 इंच होतात ना, असं कधी करायचं नाही. जरा जी बाजू कट होणार हा ती बाहेर राहील. इथे गाईड करा ना, वाटलं थांबा याच्यावर ठेवा. हा असं. आता काय झालं, शेक चिल्ली झाला ना, इकडे पकडायला पाहिजे ना एकाने. हा सरळ कापा. कापा सरळ कापा. कापा सरळ, सरळ कापा. हे बघा ना, सरळ आहे का तुमचं? नाही ना. हा हा कट करा. कापा कापा कापा. दाबा दाबा दाबा.
दाबा दाबा ते होतंय, थोडा राहिला करा कट. द्या द्या कापा, थोडी ताकद लागेल ना. राहिला तो कापा, दाबा जोर लगा के. ना. द्या. कापा, तिरपा झाला. तिरपा झाला. ठीक आहे, जा. याला घेऊयात, याला लावूया सर. तो लावा ना, मोठा लावा ना. खोला डायरेक्शन. हा राइट हैंड ठीक आहे. आता स्पॅनरने फिट करायला रिंग स्पॅनर घ्यायचा कधी पण. हाच आहे ना. साईज बघायची किती आहे, 22. हा लावा बघा. आता हे कसं आहे बघा, हे हा करा फिट. एक हात आहे ना तुमच्या इथे ठेवायचा, का माहिती का, हा स्लिप झाला तर का पडाल ना तुम्ही. हा मी एक हात कुठे पण आपल्या जिथे वस्तू गरम नसेल त्या पद्धतीने एकदम इझी करायचं ना, एकदम गप्पा मारत सेफ्टी पाळायची जरा. हा हळू डोळ्याला लागेल. बस हा ठीक आहे, ओके. आता काय करायचं, याला घेऊन बघायचं बघा. आपण हा प्रयोग करतोय ना असं. बरोबर आहे. हा आता दुसरं हे बघा, पेन होता ना, ते पेन कुठे. आता हे जे ना टेपने मार्किंग करायची, किती इन्सर्ट झाला आहे, काय झालं. याला करा मागे घ्या मागे. टेप मोजा ना, याची इथे मोजा. टेप मोजा घ्या मागे घ्या, थोडं मागे घ्या ना. नाही इंचात नाही मोजायचं आपण. टेकलं 25 mm आहे. 25 किती आहे, 25. हे बघा आता काय करायचं, मार्किंग. हा 25 ची काय करायची, मार्किंग करायची. करा मार्किंग. साधारण एवढा हा बसलाच पाहिजे आहे ना. काय होईल मग, जॉईंट आपला हा प्रॉपर जॉईंट होईल ना. आता हे घ्यायचं. आता हे सर्व गरम आहे. हा किती टेम्परेचर किती आहे. हा आता किती त्याच्यावर, आता 280 ते 260. उलट करा आता. जसे असे हे बघा, पाईपला बाहेरून कट करेल. सवय नाही ना, ही बाजू पाईपला बाहेरून. हा एकीने जॅक फिरवा, तो हे फिरवा. मागे घ्या, येऊ द्या जवळ, येऊ द्या इकडे, येऊ द्या पटकन, येऊ द्या दाबा. हा इकडे बघा आता 25 ची. हा येऊ द्या, थोडं अजून येऊ द्या. बस. हा पिन किती सांगितलं. पिन 10 आहे. नाही ना, तो 10 थोडी 16 आहे ना. हा 10 आहे, तो 16 आहे. 2 मिनिट. आपला हाल आहे ना, रिंग बघायची. रिंग काढा. हा काढा. हळू सरळ काढा. हा ठेवा, याच्यात ठेवा. तुमचं काम आहे ते, तुम्ही ठेवायचंय ते, मदतीला कोण नाही. हा दाबून धरा ते. धरून ठेवा. उलट ते. हा उलट हे इथं खायचं बघा. हा स्लॉट मध्ये ही स्लॉट आहे ना. हे बघा, हा स्लॉट आहे. नाही तसा ठेवा ना. सोड. बघा ना,
जरा पुढे या. तसं नाही. अरे कधी हातात घेतलीच नाही मशीन तर माहितच नाही ना. खोला खोला, याला माग घे ना. आता माग घेता येईल का? घेता येईल का? हे खोलावं लागेल ना. तुम्ही स्पॅनर घ्या. हा थांबा, आता एक काम करा. हा, खोला. कोणता नट खोलायचा आपला, वरचा का खालचा? एकच नट आहे. खोला पटपट, खोला पटपट, खोला ना. औरा, हा. औरा. तिकडनं एंडकॅप लावू आपण. नाही चहा पिऊन येऊ दे नाही. हे लावून घ्यायचे एंडकॅप लावा. लावा, खोलू नका, खोलू नाही नाही, दुसरा ग्रुप घेऊ ना आता. यांना जाऊ द्या खाली आता. नका. तुम्ही पण ते लावून देता. दुसऱ्या 4 जणी आता तुम्ही. चला ठेवून द्या. हा चला चला, करा फिट. आम्ही करतो. कोण करा ना, तुम्ही सगळे करा ना. तुम्ही एवढं फिट तर करू शकता ना. बरं पुण्याला किती दिवस देतो तुम्हाला प्रिन्स एंटरप्राइजेस इंडिया मार्केटिंग. सर्वेश हळू हळू हळू. हा सर्वेश. हा बस झालं का फिट? थांबा, इथेच थांबा, आता जाऊ नका. एंडकॅप लावायला देतात. काय करावं लागेल आता? आता काय करावं लागेल? पहिले याला हिट करावं लागेल. हा, मग ते कुठं आणावं लागेल त्यांना आपल्याला? नाही तिथे त्याला जॅकवर नाही, त्याला डायरेक्ट त्याच्यात याची गरज नाही सर. हे जर मोठं असेल तर वायर पुरते का बघा. बाहेर त्याला इकडे घेऊ शकतो ना आपण. काय ते? बघा बघा. नाही होते ना. झालं तर येतं. असं नाही तसं. हा, उलट तसं. उलट. हा बस. असंच आहे. असंच आहे. हा. ते लाव. आता सरावाने नाही, आमचा एकटाच माणूस लावतो ते. हा आवरा, एकटाच लावतो ते. सरळ करा. प्रेशर दे. सरळ धरणं तो. मार्किंग केली का किती मध्ये बसणार आहे पाईप? 25 mm आपल्याला मध्ये जायला पाहिजे तो पाईप. मार्किंग विदाऊट मार्किंग कसं काम करतात? दाबा आता, पूर्ण प्रेस करा. त्या मॅडमने कशी मार्किंग करून हा, घेतली होती marking. की किती मध्ये जाणार, त्याने मोजून घेतलं. हा, रिंग आली काढा. आणि हे माहितीये का, प्रॅक्टिकल करायचं ना, हा काढा, अल्लाच काढा, सरळ काढा. पूर्ण दिवस पाहिजे. असं मी तुम्हाला हे लाव, कॅप लाव. पूर्ण दिवस पाहिजे. पूर्ण दिवस. प्रत्येकाला माहितीये का, मशीन घ्या. मग काय चुकलं तुम्ही ना, मशीन घ्या आता. बरोबर पुन्हा ते करायला. जॉईंट मारतील. जोरसे करावं लागतं. हा, मशीन चटका बसेल ना, सांभाळा. याच्या स्लॉट मध्ये टाका. सर नाही सर. हा ओके. बरेच वेळा काय होतं, काम करताना आहे ना, हे मशीन आहे ना, चुकून वायरला लागतं. आणि वायरला लागलं तर समजा तुम्ही कुठे स्टील पाशी उभे असाल, म्हणून ते आरसीबी गरजेचं आहे की ते लगेच ट्रिप होतं. म्हणजे मागे येऊ नका. बसला का सर? धरून ठेवा सर. 6 मिनिट नाही. इपर सर धरून ठेवा. बॅक मारतो ते. हा नाही, हा गोष्टीचा आवाज आहे तिथे. त्याचे गट्टे काढायचे. मल्ल कोण आहे, पटकन गाडीत आणायला सोपा म्हणून मी आणला. हा आम्ही फक्त 1.5 इंची 2 इंची वापरतो. आमच्याकडे इंजन नाही, खूप स्वस्तामधला व्हायचं, प्रोफेशनल व्हायचं. आता तुम्हाला दाखवायचं झाला का? सोडा आता, सोडा सोडा. झाला. उलट करा, हे उलट करा. दोघं तिघांमध्ये या ना. तिघ आहे का तुम्ही? हा आहे ना. ओके, अजून एक आला तरी चालेल. थांबा ना आता, आपण एक थोडी शिस्त पाळू. काय लावू? येऊ का चहा पिऊन सर? हो, किती आली? 25च आली काही पण? 30 आली का? त्या मध्ये जो स्लॉट आहे तिथपर्यंत अलीकडेच घेतला. नाही, पूर्ण स्लॉट घ्या ना. तिथं रिंग आहे ना, रिंग पर्यंत जायला पाहिजे. हा ओके, ठीक आहे. चला, केली याच्यावर मार्किंग केली.
हा जॅक पण फिरवा लागेल ना तुम्हाला. फिरवा जाईल. जॅक येऊ द्या पुढे, पुढे येऊ द्या ना जॅक. जॅक सगळं पुढे येऊ द्या, येऊ द्या पुढे, येऊ द्या, येऊ द्या पुढे, येऊ द्या, वर घ्या, थांबा वर घ्या. येऊ द्या पुढे. फ्लॅंज वर घ्या, फ्लॅंज वर घ्या. हा हा येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. फिरवा जॅक, फिरवा सध्या. फिरवा, येऊ द्या, येऊ द्या. मार्किंग बघा सर्व सर. हो. येऊ द्या अजून थोडासा 2 mm, 2 mm करा, पुश करा. पुश करा. हा बस ठीक आहे चला. नाही बरं, ठीक आहे. ओके ओके. रिंग चेक करा. 10 PN चा हे पाईप, हलक्या प्रतीचा पाईप आहे हा, थोडा जाडीला कमी आहे ना. ह्या रिव्हर्स. रिंग आली. हो. हा, काढा. जॅक मागे घ्या, घ्या बॅग घ्या. हा, जाऊ दे, प्लेट जाऊ दे. पडली, जाऊ द्या काय हरकत नाही. चला हा काढा. हा याच्यावर ठेवा पटकन, लावा सर. तो जॅक घ्यायला पाहिजे ना पुढे फ्लाईंग सगळं. सरांनी जॅक घ्यायला लावला तर प्लेट धरून हाताने कसरत नाही करायची. तो जॅक प्लेट सर घ्या ना, प्लेट घ्या, ती प्लेट घ्या. हा चला दाबा, प्रेस करा, करा प्रेस, करा प्रेस, करा प्रेस. अजून थोडासा थोडासा. प्लेट मोकळी. प्लेट मोकळीच आहे. त्याच्या पुढे लावायचं. धरून ठेवा, धरून ठेवा. किती MM पाईप आहे? किती MM पाईप आहे? पाईपची साईज काय आहे? 63 mm. 63 MM. कोणता पाईप आहे? निळा आपला PPR. PPR. कितीचा काय प्रेशर किती पाहिजे? 10 PN10. PN10 आहे. ग्रीनचा किती सांगितला? PN16. करेक्ट. कुठला जॉईंट केला तुम्ही आता? हा फ्लॅंज जॉईंट आहे ना. आता बघा या फ्लॅंज जॉईंटला काय केलं, नट बोल्ट तुम्ही त्याला जोडू शकता. आता पुढच्या याच्यात काय करा, पुढच्या सेशन मध्ये तुम्ही जे बाकी ना ते तो 20 MM मध्ये तुम्ही हे करा, तोपर्यंत ते थंड होईल ना. कारण या फिटिंग संपलेल्या आता आपल्याला काढता नाही येते. आपल्याला काढता नाही येत आता. हा डाय बदलावं लागेल किंवा मशीन बदलावं लागेल. दुसरी एक अजून एक मशीन आहे, मशीन पण आहेत ना दुसरी, म्हणजे ही थंड होईल किंवा तोपर्यंत वाट बघावं लागेल आपल्याला. झाला? हा बघा, ओके झाला. हा